तुमचं काम होतं माझ्याशी येऊन बोलायचं, बरोबर की नाही? तुम्ही कधी येऊन बोलला माझ्याशी ह्या विषया बाबतीत? हवेत गेलाय का? हे चालणार नाही माझ्या तालुक्यामध्ये. मला न विचारता जर केलं तर याद राखा, 6 महिने मिटिंग नाही, अगदी याची चौकशी लागेल. अशी अशा पद्धतीचं नगरपंचायतचं कामकाज आहे. त्यामध्ये तुम्ही कसं आहे, प्रोसिडिंग लिहित असताना खरं ती लिहायला पाहिजे होतं. एवढीच आमच्याकडे मागणी आहे तुमची. मंजूर ना मंजूरचा असा विषय झाला का? प्रोसिडिंग मध्ये बहुमतानं मंजूर असंच घेतलं. नाही, बहुमतानं मंजूर नाही, हे आत्ता झाला विषय. बहुमतानं विषय विरोध कुणी केला? त्यांचा विरोध यायला पाहिजे होता. आमचा विरोध आला का त्यामध्ये? 6 जणांनी विरोध केला, तो विरोध आला का त्याला मध्ये? गडेगावच्या लोकांच्या जमिनी जागा जाणार आहेत, एवढा विषय गंभीर आहे आणि त्यामध्ये तुम्ही एकतर्फी कसं चालू शकता? म्हणजे तुम्ही ते चालतायत पण तुम्ही दुजोरा देऊ नका त्याला. आमचं म्हणणं आहे की हा विषय आमचा जो आहे, नंतरच्या मीटिंग मध्ये आम्ही जो विरोध केलाय तो तुम्ही नगर विकास खात्याच्या सांगली विभागाला, पुण्याच्या विभागाला आणि मंत्रालयाला कळवणं गरजेचं आहे. कारण डीपीआर मध्ये इतक्या चुका आहेत की महाभयानक आहे आणि ती एकतर्फी चाललंय. तुमची जी कमिटी निर्माण केली त्यामध्ये 3 भाजपचे सदस्य, वर्ण जी आर काही असेल त्यामध्ये तरतूद तशीच आहे की स्थायी समितीमधील, त्याबद्दल आमचं दुमत नाही. साहेब तरतूद तशी आहे की स्थायी समितीचे सदस्य नाही असू दे. विजय एक मिनिट. नाही, पलूस नगरपालिकेचा सुद्धा आराखडा मंजूर झालेला होता. नागरिकांशी, निवडून आलेल्या नगरसेवकांशी तिथल्या सीओनी संवाद केलेला होता. आक्षेप जे काही हरकती होत्या त्या नोंद करून पुन्हा एकदा आम्ही जाहीर लोकप्रतिनिधी या नात्याने जे काही टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आहेत, राशिंकर मॅडम, आम्ही पलूसच्या शासकीय गेस्ट हाऊसमध्ये 4 दिवस आधी पलूसच्या नागरिकांना कळवून जाहीर पद्धतीने आम्ही 4.5 तास आम्ही हरकती आणि जो काय आक्षेप होता त्याची मी सुनावणी घेतलेली होती, मी स्वतः. या पद्धतीने इतर जर हरकती असतील, नोंदणी नगरसेवकांच्या, एक सुद्धा नगरसेवकाची हरकत असेल आणि त्याच्यावर नागरिकांची आक्षेप असेल तर ते मंजूर होऊ शकत नाही. बहुमत जरी असलं तरी मंजूर होऊ शकत नाही. याच्यातल्या कायद्याचा अभ्यास माझा पण आहे, पण तुम्ही जबाबदार राहाल. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मला न विचारता जर कडेगावचा आराखडा मंजूर झाला, तुमची गै नाही, मी एवढं नक्की सांगतो. सत्ता कोणाची का असू द्या, आणि तुम्ही जबाबदार राहाल. तुमचं काम होतं माझ्याशी येऊन बोलायचं, बरोबर की नाही? तुम्ही कधी येऊन बोलला माझ्याशी ह्या विषया बाबतीत? हवेत गेलाय का? हे चालणार नाही माझ्या तालुक्यामध्ये. मला न विचारता जर केलं तर याद राखा, हे या शहरामध्ये हे कडेगाव शहर, हे कडेगाव तालुक्याचं नाक आहे आणि ह्या बाबतीत लोकांवर अन्याय होता कामा नये. जे योग्य आहे शहराच्या विकासासाठी माझी काही हरकत नाही, तुम्ही करा. पण चुकीचं कुठल्या माणसावर जर अन्याय झाला तर ते मी खपवून घेणार नाही आणि त्याला जबाबदार तुम्ही असा. समिती, कायदा काय ते मला सगळं माहिती आहे. त्याच्यावर विजयराव काय ते मी आणि विशाल बघतोय. ठीक आहे.